नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, कामानिमित्त सध्या मी कोकण दौऱ्यावरती आहे, पण व्यस्ततेमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल एकदा क्षमस्व. मित्रांनो, भारतामध्ये लव जिहाद आणि मुसलमानांनी पुकारलेले अनेक जिहाद तुम्हाला माहितीच असतील. त्यामधील आणखीन एक जिहाद समोर आलेला आहे, म्हणजे तो कर्मचारी यांच्या विरोधात. मित्रांनो, तसंच तुम्हाला आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, नजरेसमोर आली असेल, ते म्हणजे शोरूममध्ये कर्मचारी कसा असावा, त्याने ड्रेस कोड काय घालावा, तो हिंदूचे त्याचे परिधान त्यांनी करावं का, गंध लावावं का, मंगळसूत्र असावं का त्याच्या गळ्यात. म्हणजे हिंदूंचे जे लेणी आहेत, हिंदू जे वापरतात, हिंदूंचं जे परिधान आहे, वेशभूषा आहे, ती त्यांनी करावी का, त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केला जातो. लेन्स कार्ट मित्रांनो, एक चष्म्याचा एक शोरूम आहे. त्या शोरूममध्ये सुद्धा हाच प्रकार बघण्यात आला, दिसण्यात आला, उजागर झाला, ओपन झाला. तो म्हणजे हिंदूने, तिथल्या महिलेने गंध लावू नये, त्यांनी मंगळसूत्र घालू नये, ते पुरुषाने टीका लावू नये आणि कलावा घालू नये, कलावा बांधू नये. आणि त्यांची जर मान्यता असेल, ते देवांना मानत असतील, तर देव्हारा तिथे नसावा. म्हणजे जिथे ग्राहक असतो तिथे देव्हारा नसावा. आणि असाच प्रकारचा एक देव्हारा ते कुठे दिसला तर खालच्या बाजूला, टेबलाच्या खालच्या बाजूला. म्हणजे लपन छपन, देवाची जरी पूजा करायची म्हटली तर ती लपन छपून करायची. आणि ते सुद्धा कुठे, हिंदुस्थानात, भारतात. काय वेळ आली बघा. म्हणजे मित्रांनो, पाकिस्तान हा भूभाग आम्ही दिला. पाकिस्तान हा देशच नव्हे, त्याचं अस्तित्व नाही आहे देश म्हणून. पण मुसलमानांसाठी फाळणी झाल्यानंतर एक पाकिस्तान हा भूभाग देण्यात आला. त्या भूभागाचं नाव पाकिस्तान झालं. हिंदुस्थानात हिंदूंसोबत राहायची मुसलमानांची इच्छा नव्हती, म्हणून मुसलमान इथे गेलेत. पण पूर्णतः गेलेत का? नाही. ज्यांनी पाकिस्तान मागितला ते इथेच राहिलेत आणि इतर गेलेत. एक षडयंत्र होतं मित्रांनो, आणि तेच षडयंत्र सुरू आहे. गजवा हिंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रस्त्याने, वेगवेगळ्या मार्गाने गजवा हिंद करण्याचा प्रयत्न आहे, इस्लामिककरण करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आता ज्या काय एक एक प्रसंग, एक एक विषय नजरेसमोर येतोय, तो समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही स्वतःला हिंदू समजतो, सनातनी मानतो, पण आम्ही तेवढ्या पुरताच चर्चा करतो. आम्ही त्याच्या विरोधात अगदी ठोस आपली मतं मांडत नाही. आणि ह्याचाच फायदा हे इस्लामिक विचाराचे, इस्लामिक धारणेचे जे आहेत, ज्यांना पूर्ण भारतामध्ये जिहाद करून काय करायचं आहे, गजवा हिंद, इस्लामिककरण करायचं, त्यांच्या पथ्यावर पडतं. त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे मित्रांनो. त्यांचा अजेंडा साफ आहे, क्लिअर आहे. त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. दोष कोणाचा आहे तर जो सेक्युलर हिंदू आहे ना, जो स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष मानतो, असा तो हिंदू आहे. सर्व धर्म समभाव असं मत प्रकटीकरण करतो, असं सांगण्याचा प्रयत्न करतो, असा जो हिंदू आहे तोच घातक आहे. तसं बघायला गेलं तर सनातनच्या व्यतिरिक्त या भूतलावरती एकही धर्म नाही आहे. सनातन हा एकमेव धर्म आहे. ह्या ज्या हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध हे सगळे पंथ आहेत, ते राजकीय धर्म आहेत. पण मूळ धर्म हा सनातन आहे. मग असं असताना तुम्हाला सनातनच्या विरोधात राळ उठवलेली ऐकायला मिळेल, शिवराळ भाषा वापरलेली ऐकायला मिळेल. याला कारण तो सो कॉल्ड हिंदू, तो स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतो, सेक्युलर म्हणवतो. त्यामुळे दोष तिथे मुसलमानांना देणार नाही. कारण आपल्यातच एक एकी नाही आहे, आपल्यातच एक अभिमानाचा, स्वाभिमानाचा भाव नाही आहे. म्हणून TCS या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला हाच जिहाद पाहायला मिळाला. आणि तिथे प्रतारणा कोणाची होती तर हिंदू भगिनींची. लक्षात आलं का? त्यांच्या इज्जतीशी सुद्धा खेळ केला गेला. त्यांच्या
खाण्यामध्ये सुद्धा बदलाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय खायचं, त्यांनी कसं राहायचं, त्यांनी हिजाब घालायचा, त्यांनी बुरखा घालायचा. आता विचार करा मित्रांनो, आपण राहतोय कुठे? धर्मनिरपेक्ष देशामध्ये, तथाकथित धर्मनिरपेक्ष देशामध्ये, म्हणजे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. मग तिथे ड्रेस कोडचा संबंध आला कुठे? तिथे ड्रेस कोडचा संबंध आला कुठे? किंवा तिथे एखाद्या मान्यतेला विरोध कसा कळला? आणि तो मान्यता म्हणजे कुठली? तर हिंदूंची मान्यता. कलावा घालायचा नाही, टीका लावायचा नाही, बांगड्या घालायच्या नाही, साडी घालून यायचं नाही. लक्षात आलं का? तुम्हाला अडचण कशाची आहे? तर हिंदूंच्या मान्यतेची, परंपरेची. पण याला दोषी हिंदू आहे, तो तथाकथित हिंदू स्वतःला समजतो. वास्तविकरित्या हे हिंदू नाही आहेत, हे षंड आहेत. आणि या षंडांमुळेच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी अगदी स्पष्ट भाषेत म्हणतोय. कारण ज्यावेळी तुम्ही पाकिस्तान मागितला, तुम्हाला इस्लामिक देश हवा होता, त्यावेळी तो मिळाला तुम्हाला. त्यानंतर तुम्ही जर हिंदुस्थानात राहून, भारतात राहून जर आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा जर लादत असाल, तर त्याला काय म्हणावं? म्हणून मी काय म्हणतोय, हिंदू हा षंड आहे. फक्त एक 40-50% हिंदू हा स्वतःला हिंदू म्हणून गर्वान्वित करतो. पण बाकीचे जे हिंदू आहेत ना, त्यांना हिंदू म्हणून स्वतःची ओळख करून देण्यास शरम वाटते. हिंदू म्हणून त्या परंपरा पाळायच्या, सांभाळायच्या शरम वाटते. लक्षात आलं का? तो देवळात जाण्यासाठी सुद्धा लाजतो. नमस्कार, भजन पूजन करायला सुद्धा लाजतो. का? कारण त्याला सेक्युलर दाखवायचं आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही सर्वांना मानतो. अरे सर्वांना मानता, पहिल्यांदा तुम्ही आपल्या आई वडिलांना मानता का? हा सरळ साधा प्रश्न आहे माझा. म्हणजे स्वतःच्या मान्यतेला तुम्ही मानत नाही, पण तुम्ही दुसऱ्यांच्या मान्यतेला अगदी जोपासता. इथूनच ही सुरुवात होते. म्हणूनच त्या आया बहिणींची इज्जत लुटली जाते. मग ह्याला जबाबदार कोण? मित्रांनो, हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडला आहे. ह्याला जबाबदार कोण? आता ही मी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे ह्या माझ्या न्यूज चॅनलवरती. तुम्ही आता उत्तरं द्या. तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि हे ते वास्तव आहे. TCS या कंपनीमध्ये ज्या हिंदू महिलांची प्रतारणा झाली, त्यांच्या भावनेशी खेळलं गेलं, त्यांच्या त्या परंपरेचा विरोध केला, त्यांना जबरदस्तीने त्यांना इस्लामिककरण करण्याचा प्रयत्न केला, जिहाद त्यांच्या विरोधात पुकारण्याचा प्रयत्न केला, ह्याला काय म्हणावं? आता त्याच्यानंतर अनेक हिंदू संघटना पुढे आल्या आणि त्यांनी त्याचा विरोध दर्शवला, आंदोलनं केली. मित्रांनो, इथपर्यंत ही गोष्ट थांबणार नाही. जोपर्यंत सामान्य हिंदू ह्या सर्व गोष्टी स्वीकारत नाही, मान्य करत नाही. आपण धर्मनिरपेक्ष आहोत हे सांगण्याचा तोपर्यंत प्रयत्न करेल, आपण सेक्युलर आहोत हे सांगण्याचा जोपर्यंत तो प्रयत्न करेल, तोपर्यंत तुमच्या आया बहिणींची इज्जत लुटलीच जाणार. लक्षात आलं का? तुमचा सर तनसे जुदा होणार, तुमची मानं कापली जाणार, सरेआम तुमची हत्या केली जाणार. आणि ते गोष्टी घडत आहेत मित्रांनो. आणि आताच्या काळात, आता ज्या वर्तमान परिस्थितीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे बंद झालेत, दंगली व्हायच्या बंद झाल्या, त्याला कारण थोडासा वचक या नरेंद्र मोदीजी सरकारचा आहे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आहे. पण शेवटी सरकार म्हणून तुमच्या मागे किती उभं राहणार, तुम्हाला किती प्रोटेक्ट करणार, तुमचं संरक्षण तुम्हाला करणं आवश्यक आहे, एक हिंदू म्हणून, एक सनातनी म्हणून. यापुढे आणि हा धर्मनिरपेक्षाचा किडा आहे ना, तो पहिल्या डोक्यातला काढून टाका. आम्ही सगळे भाऊबंद आहोत, एका त्या परमेश्वराचे लेकरं आहोत, हे डोक्यातनं काढा. तसं बघायला गेलं तर हे वास्तव आहे. पण हिंदू आणि मुसलमान हा ज्यावेळी विषय येतो, त्यावेळी ही गोष्ट एक दुय्यम होते. लक्षात आलं का? त्यामुळे कट्टरतेने, स्वाभिमानाने, अभिमानाने तुम्ही हिंदू आहात असं स्पष्ट मानायला सुरुवात करा, स्वीकारायला सुरुवात करा. आणि त्यानंतर तुम्ही प्रगल्भ होऊन बोलायला सुरुवात करा. बघा परिणाम होईल. हा जो काय प्रकार चालू आहे, जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद, हा थांबला जाईल. जिहादचे प्रकार जे आहेत, आता नोकरीमध्ये सुद्धा जिहाद. जर आपण बोललो
जर हिंदू तिथे जर बोलला, त्याने विरोध दर्शवला, तर त्याची नोकरी जाईल, ही त्याच्या मनात भीती आहे. आणि या भीतीपोटी तो गप्प राहतोय. आणि हेच ते वास्तव आहे. असं किती मूग गिळून गप्प बसणार तुम्ही, असं किती घाबरणार. आणि तुम्ही उद्या तुमचा सुनता झाला, तुम्ही मुसलमान झालात, पुढे काय? पुढे काय? मुसलमानांचे दोन जातीमध्ये वादविवाद आहेत, मग मुसलमान होऊन सुद्धा शेवटी शांती नाही ना मनाला, नाही का? लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? म्हणजे आता जे आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला मारतोय. म्हणजे इराण ते इतर गल्फ कंट्री आहेत, देश आहेत, त्यांच्यावरती मिसाईल सोडतोय. कारण काय? तुमच्यासमोर स्पष्ट आहे. त्यांना ह्या इस्लामिस्टची काही कारण नाही, संबंध नाही आहे. त्यांचा संबंध फक्त कशाशी आहे? राजकारणाशी. आणि हे तेच राजकारण आहे. आणि हे राजकारण समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात आलं का? सुन्नी मुसलमान ऐकलं असेल तुम्ही, आणि शिया मुसलमान, एकमेकाला ते मुसलमान मानत नाहीत. मग तुम्ही तर हिंदू आहात, नाही का? तुम्ही तर हिंदू आहात, तुम्ही गैरमुसलमानी आहात. मग तुमची इज्जत त्यांच्या नजरेत काय असणार? ते सुन्नी आणि शिया एकमेकाला भाऊबंद समजत नाहीत, एकमेकांच्या माना कापतात. मग तुमचा संबंध झाला नाही. ते दोन मुसलमान असून दोन गट. सरळ साधी गोष्ट आहे. विचाराधीन घ्या, विचार करा, मनन करा, चिंतन करा आणि निर्णय घ्या. अन्यथा असं TCS मध्ये ह्याच गोष्टी घडणार, त्या टेस्लामध्ये, त्या शोरूममध्ये अशाच गोष्टी घडणार. हिंदूंना विरोध केला जाणार, हिंदूंच्या मान्यतेला विरोध केला जाणार, आणि तुम्ही मुख गिळून गप्प बसणार, मारून मुटकून आपलं फक्त उदरभरण करणार. आणि तुम्हाला स्वाभिमान नाही आहे, अभिमान नाही आहे तुमच्या मान्यतेशी, तुमच्या धर्माशी. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय